पतसंस्थांच्या ठेवींना 5 लाखांचे विमा कवच मिळवून देण्यासाठी संसदेत पाठपुरावा करणार खासदार धनंजय महाडिक. कोल्हापूर सहकारातून समृद्धीकडे देशाची वाटचाल सुरू असताना पतसंस्थांची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पतसंस्थांमधील ठेवींना 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळवून देणे, यूपीआय प्रणालीचा वापर करण्यास परवानगी मिळवणे आणि गावातील सेवा सोसायट्यांना दिली जाणारी 40 प्रकारची कामे पतसंस्थांना मिळवून देणे या प्रमुख मागण्यांचा संसदेत प्रकर्षाने पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने कोल्हापूर येथील आनंद भवनमध्ये आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी खासदार महाडिक यांना सहकार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर अरुंधती महाडिक यांची फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. विशेष समितीची स्थापना. यावेळी खासदार महाडिक म्हणाले की केंद्र सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील 10 खासदारांची एक विशेष समिती तयार केली असून त्यामध्ये माझी निवड झाली आहे. या समितीच्या माध्यमातून देशभरातील पतसंस्थांची चळवळ अधिक समृद्ध करण्याचा आमचा मानस आहे. महिला सक्षमीकरणाचा निर्धार. नूतन प्रदेशाध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी सत्काराला उत्तर देताना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी फेडरेशनच्या माध्यमातून जोमाने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कृष्णराज महाडिक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या मेळाव्याला पतसंस्था फेडरेशनचे राज्य अध्यक्ष काकाजी कोयटे, तानाजी पाटील, अक्षय जर्ग, विशाल शिराळे, शांतीलाल शिंगे, शशिकांत राजोबा, राजश्री पाटील, सुरेखा लवांडे आणि पृथ्वीराज महाडिक यांच्यासह राज्यातील 17 जिल्ह्यांतील फेडरेशनचे संचालक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.